श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा विदेह राजाला भगवंताच्या भक्तीचं महत्त्व कळालं. भगवंताच्या अलौकिक रूपांचं, गुणांचं वर्णन कळालं. आता राजाला प्रश्न पडला, महाराज, भगवंतं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः. राजाला प्रश्न काय पडला? हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो, ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात, तसंच ज्यांचं मन स्वाधीन नाही, त्यामुळे जे लोक भगवंताचे बहुधा भजन करीत नाही, ते शाम शांत कामानाम का निष्ठा विजितात्मनाम. अशा लोकांना कोणती गती प्राप्त होती? हे ऐकल्यावरती चमस नारायण म्हणाले, राजा, मुखबाहुरुपादेभ्या पुरुषस्याश्रमैः सह. विराट पुरुषाच्या मुखापासून सत्वप्रधान ब्राह्मण, भुजांपासून सत्व रजप्रधान क्षत्रिय, मांड्यांपासून रजतमप्रधान वैश्य आणि चरणांपासून तमप्रधान क्षुद्र अशी गुणांनुसार 4 वर्णांची उत्पत्ती झालेली आहे. तसंच य एषां पुरुषं साक्षात आत्मप्रभवमीश्वरम. राजा, त्यांच्या मांड्यांपासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे 4 आश्रम उत्पन्न झालेत. जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंताचे भजन करीत नाहीत, उलट त्यांचा अनादर करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात. पुष्कळशा स्त्रिया आणि क्षुद्र आदी भगवंताच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत. आपल्यासारख्यांनी त्यांना कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया केली पाहिजे. राजा, विप्रो राजन्यवैश्योच हरे प्राप्तापदांतिकम श्रौतेन जन्मनाथापि. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जन्माने, वेदाध्ययनाने तसेच उपनयनादी संस्कारांनी भगवंताच्या चरणांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत, तरीसुद्धा वेदातील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात. त्यांना कर्माचे रहस्य कळत नसले, मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजून बसून आणि अभिमानातच गुरफटून जाऊन ते गोड शब्दांनी भुलून जाऊन आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागल्याने ते मूर्ख स्वतःही स्वर्गसुखांची वाखाणणी करू लागायला लागतात. राजा, रजसा घोर संकल्पा कामुका अहिमन्ववः. रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात. त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते. सापासारखा त्यांचा क्रोध असतो. असे हे ढोंगी, घमंडेखोर, पापी भगवंताच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवतात. भगवंताच्या भक्तांची ते टिंगल करतात. मग काय, ते स्त्रियांचा सहवास, गृहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख असं समजायला लागतात. आणि आणखीन अनेक जणांना ते तेच सांगतात. ते अन्नदान, यज्ञविधी, दक्षिणा आदी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करायला लागतात. श्रिया विभूत्याभिजनेन विद्यया त्यागेन रूपेण बलेन कर्मणा जातस्मरेनांधधिद सहेश्वरान
सतोवमन्यन्ति हरिप्रियान् खलाः. धन, वैभव, कुलीनता, विद्या, दान, सौंदर्य, सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात. असे ते दुष्ट भगवतप्रेमी संतांचा इतकेच नाही तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात. भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत. तेच आपला प्रियतम आत्मा आहेत. हे वेदांनी सांगितलेलं तत्त्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याप्रमाणेच सांगतात. जगात मैथून, मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. म्हणून ज्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत, तर विवाह, यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्याद्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे ती लोकांच्या उच्छृंखल प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठीच आहे. धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय, कारण धर्मामुळेच परमतत्वाचे ज्ञान, त्यापासून साक्षात्कार, त्यामुळे परमशांती यांचा लाभ करून देतात. राजा, लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे हे ते विसरून जातात. राजा, सौत्रामणी यज्ञामध्ये सुद्धा मद्याचा वास घेणे एवढेच विधान आहे, पिण्याचे नाही. यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करायचा सांगितला आहे, हिंसा नाही. तसंच धर्मपत्नीबरोबर मैथून सुद्धा विषयभोगासाठी नाही, तर फक्त संतती प्राप्तीसाठी. हा आपला विशुद्ध धर्म ते विसरून जातात आणि मग अविचारी वृत्तीने जीवन जगायला लागतात. जे हे जाणत नाही ते गर्विष्ठ, वास्तविक अज्ञानी असून स्वतःला योग्य समजतात आणि निशंकपणे पशूंची हिंसा करतात. परंतु मेल्यानंतर ते पशूच यांची हिंसा करतात. राजा, हे शरीर मरणारे आहे व याविषयी संबंधित असणारेही तसेच आहे. तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसऱ्या शरीरात राहणाराही आपणच आत्मा सर्वशक्तिमान श्रीहरी आहे हे न कळून त्यांचा द्वेष करतात, म्हणून ते अधःपाताला जातात. ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानी सुद्धा नाहीत, ते धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांनाच महत्त्व देतात. त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही. ते आत्मघातकीच आहेत. राजा, अज्ञानालाच ज्ञान मानणाऱ्या या आत्मघातकी लोकांना कधीही शांती मिळू शकत नाही. राजा, अरे, काळाने ज्यांचं मनोरथ धुळीला मिळवलंय असे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात. जे लोक भगवंतांना विन्मुख झाले ते अत्यंत परिश्रम करूनही मिळवलेली घरं, पुत्र, मित्र, धन, संपत्ती सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात. त्यामुळे राजा, भगवत भजनाविषयी आसक्ती असणं हे जीवनात खरंच महत्त्वाचं आहे. हे ऐकल्यावरती मात्र राजाने हात जोडले. हात जोडून राजा म्हणाला, महाराज, कस्मिन् काले स भगवान किं वर्ण कीदृशो नृभिः. भगवान कोणत्या वेळी, कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसं त्यांची कोणत्या नावांनी आणि विधीने उपासना करतात ते मला सांगा. राजा, हे ऐकल्यावरती सगळ्यात अंतिम करभाजन नावाचे जे नारायण होते ते म्हणायला लागले, राजा, कृतंत्रेता द्वापरंच कलिरित्येषु केशवः नानावर्णाभिधाकारो नानैव विधिनेज्यते. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युग आहेत. या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग आहे, नावं आहेत आणि आकृती आहेत. तसंच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते. कृते शुक्लश्चतुर्बाहुर जटिलो वल्कलांबरः कृष्णाजिनोपवीताक्षान्
बिभ्रद्दंडकमंडलू. राजा, सत्ययुगामध्ये भगवंताचा शुभ्र रंग असतो. त्यांना 4 हात आणि मस्तकावर जटा असतात. ते वल्कल नेसतात. तसंच कृष्णाजी यज्ञोपवीत रुद्राक्षांची माळ, दंड आणि कमंडलू धारण करतात. राजा, त्या युगातली माणसं सुद्धा मनुष्यास्तुतदा शांता निर्वैरा सुहृद समाह यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च. त्या युगातली माणसं शांत, वैरभाव न बाळगणारी, सर्वांचे हितचिंतन करणारी आणि समदर्शी असतात. इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्येने देवतांची आराधना करतात. राजा, हंस सुपर्णो वैकुंठो धर्मो योगेश्वरो मलः. त्या युगात हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा अशा प्रकारे विविध त्यांची नावं असतात. त्रेतायुगामध्ये त्रेतायां रक्तवर्णौसौ चतुर्बाहुस्त्रिमेखलः. त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो. त्यांना 4 हात असतात. ते 3 मेखला धारण करतात. त्यांचे केस सुवर्णासारखे असतात. ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपामध्ये राहून स्तृक, श्रुवा आदी यज्ञपात्रे धारण करतात. त्या युगामधली माणसं तंतदा मनुजा देवं सर्वदेवमयं हरिं यजन्ति विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः. त्या युगातली माणसं धर्मावर निष्ठा ठेवणारी, वेदांचं अध्यापन करणारी, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वेदत्रयीच्या द्वारे ते सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरीची आराधना करतात. राजा, त्रेतायुगामध्ये विष्णुर्यज्ञ पृषिर्गर्भ सर्वदेव उरुक्रमः. त्यांना विष्णू, यज्ञ, पृष्णिगर्भ, सर्वदेव, उरुक्रम, पुरुषाकपी, जयंत आणि उरुगाय या नावांनी संबोधल्या जातं. राजा, द्वापारयुग सुरू होतं. त्यावेळेला द्वापरे भगवान छाम पीतवासा निजायुधा श्रीवत्सादिभिरंकैश्च लक्षणैरुपलक्षितः. द्वापार युगामध्ये भगवंताचा रंग सावळा असतो. ते पितांबर धारण करतात. शंख, चक्र, गदा, पद्म ही स्वतःची आयुध त्यांच्या हातामध्ये असतात. वक्षस्थळावरील श्रीवत्स आदी चिन्ह आणि कौस्तुभमणी आदी लक्षणांनी ते ओळखले जातात. राजन, तंतदा पुरुषं मर्त्या महाराजोपलक्षणं यजन्ति वेदतंत्राभ्यां परंजिज्ञासवो नृपः. राजन, त्यावेळेला जिज्ञासू माणसं राजचिन्हांनी युक्त अशा त्या परमपुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात. राजा, तेव्हा भगवंतांना कोणकोणत्या नावांनी आवाज दिला जातो माहिती आहे का? नमस्ते वासुदेवाय, नमः संकर्षणाय च, प्रद्युम्नाय निरुद्धाय, तुभ्यं भगवते नमः, नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने, विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. इति द्वापर उर्वीश स्तुवन्ति जगदीश्वरं नानातंत्रविधानेन कलावपी यथा शृणु. अशा प्रकारे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध चतुर्व्यूह रूपात असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो. ऋषी, नारायण, महात्मा, नर, विश्वेश्वर, विश्वरूप आणि सर्वभूतात्मा अशा भगवंताला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे भगवंताची विविध नावांनी आराधना केल्या जाते. राजन, कलियुगामध्ये भगवंत कृष्णवर्णन त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्रपार्षदम. कलियुगामध्ये भगवंताचा कृष्णवर्ण असतो. इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते. ते हृदयादी अंग, कौस्तुभ आदी उपांग, सुदर्शन आदी अस्त्र आणि सुनंद प्रभृती पार्षदांनी युक्त असतात. श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगामध्ये नामसंकीर्तन करून, नामसंकीर्तन यज्ञ रूपाने भगवंताची
आराधना करतात. यज्ञै संकीर्तन प्रायैर्यजंतीहि सुमेधसः. राजा, ते लोक भगवंताची कशी स्तुती करतील माहिती आहे का? ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. हे शरणागत रक्षका, आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य, सांसारिक संकटांचा नाश करणारे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत. ते तीर्थस्वरूप आहेत. शिवब्रह्मदेव आदी त्यांची स्तुती करतात. शरण जाण्यायोग्य, सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारी आणि संसार सागर पार करून नेणारी ती नौका आहे. हे महापुरुष, अशा आपल्या चरणविंदांना मी वंदन करतो. राजन, एवं युगानुरूपाभ्यां भगवान युगवर्तिभिः. निरनिराळ्या युगांमध्ये लोक भगवंताची कशी कशी आराधना करतील, भगवंताचं कशा कशा प्रकारे नाम घेतील, हे मी तुला सांगितलं. राजन, आणखीन काही विशेष तुला सांगण्याची इच्छा आहे, ते ऐकायचं उद्याच्या भागामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय.